जेथे प्रेम दया शांती, तेथे देवाची वसती. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील 6वा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्यासमोर प्रीतीचा विषय म्हणजे देवाची प्रीती ह्याच्याविषयी सांगत आहे. होय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, देव प्रेम आहे आणि देवाची इच्छा अशी आहे की आपण सुद्धा देवावर आणि सर्वावर प्रेम केलं पाहिजे. पण आपला देवावर पूर्णपणे, देवाच्या प्रीतीवर पूर्णपणे विश्वास आहे का? एक सुंदर अशी कथा आहे. एक नवविवाहित जोडपं, दाम्पत्य फिरण्यासाठी जात होते आणि फिरण्यासाठी जात असताना त्यांना एक नदी ओलांडायची होती. ते एका छोट्या बोटीत बसतात आणि आपला प्रवास सुरू करतात. बोट जेव्हा नदीच्या मध्यभागी पोहोचते तेव्हा अचानक वादळ सुरू होतं आणि वादळ सुरू झाल्यानंतर बोट बुडायला लागते. तेव्हा पत्नी फार घाबरते, परंतु पतीच्या तोंडावर काहीच भीती नव्हती. तो एक सैनिक होता. तेव्हा पत्नीने पतीला विचारलं, इतकं जोराचं वादळ सुटलेलं आहे, आपण बुडणार आहोत, तरी तुम्हाला भीती वाटत नाही का? तेव्हा पती सैनिक असल्यामुळे त्याच्याकडे तलवार होती, ती त्याने बाहेर काढली, म्यानातून बाहेर काढली आणि पत्नीच्या गळ्यावर पकडली आणि पत्नीला विचारलं, आता मी ही धारदार तलवार तुझ्या गळ्यावर ठेवलेली आहे, तुला भीती वाटत नाही का? तेव्हा पत्नी म्हणाली, मला अजिबात भीती वाटत नाही. तर पतीने विचारलं का? तेव्हा पती म्हणाली की हे बघा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही मला काहीच इजा करणार नाही, मला मारणार नाही. तेव्हा तिच्या पतीने उत्तर दिलं, तसंच माझं आहे, माझा देवावर विश्वास आहे, देवावर प्रेम आहे आणि मला माहीत आहे की देव माझं संरक्षण करणार, मला काहीही होऊ देणार नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची तिन्ही वाचने आपल्याला प्रामुख्याने तेच सांगत आहे. पहिलं वाचन जे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि संत पीटर सगळ्यांना सांगत आहे की देव पक्षपाती नाही, देवाचं सगळ्यावर सारखं प्रेम आहे आणि म्हणून देव आपल्याला अनेक अशा देणग्या देत असतो, पवित्र आत्म्याची देणगी देत असतो. आजचं जे दुसरं वाचन आहे ते योहानाचे पत्र ह्याच्यातून घेतलेलं आहे आणि योहान आपल्याला सांगत आहे की देव हा प्रीतीने परिपूर्ण आहे, देव आपल्यावर प्रेम करतो आणि देवाची इच्छा आहे की आपण देवाच्या मुलासारखं इतरांवर प्रेम करावं. आजच्या शुभवर्तमानात, योहान लिखित शुभवर्तमानात येशू असं सुंदररित्या सांगत आहे की देव प्रीती आहे आणि तो परिपूर्ण आहे आणि देवाची इच्छा अशी आहे की आपण सुद्धा सगळ्यावर प्रीती केली पाहिजे. योहान धडा 3 ओवी 16 सांगते की देवाने जगावर इतकी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात आपला तारणासाठी पाठवला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि ह्याही पुढे येशू जाऊन सांगतो, जर तुमच्या माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा आणि फक्त माझ्या आज्ञा पाळणार नाहीत तर तुम्ही एकमेकावर प्रेम करा, तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. असिसीकर फ्रान्सिस सांगतात, संत फ्रान्सिस सांगतात की आपलं प्रेम व्यक्त केलेलं नाही, कारण देवाचं प्रेम आपण तसंच शिल्लक ठेवलेलं आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत मदर तेरेसा सांगतात, आपण कितीही कार्य केलं आणि त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर ते कार्य व्यर्थ आहे. आणि संत पॉल करितकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात सांगतात 13व्या धड्यामध्ये, आपण सगळं काही केलं
पण त्याच्यामध्ये जर प्रीती नसेल तर आपलं कार्य व्यर्थ आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं प्रेम निस्वार्थी आहे. देव आपल्या सगळ्यावर प्रेम करतो आणि देवाची इच्छा हीच आहे की आपण सुद्धा निस्वार्थीपणे प्रेम केलं पाहिजे. आपणा सर्वासमोर संत मॅक्सिमिलियन कोल्बे ह्याचं उदाहरण आहे, ज्याने आपल्या शेजाऱ्यासाठी आपलं प्राण अर्पण केला आणि पोप जॉन पॉल दुसरे संत ह्यांनी त्यांना मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांना संत म्हणून घोषित केलं. कशासाठी? कारण त्याचं शेजाऱ्यावर प्रेम होतं. आपण सुद्धा एकमेकावर शेजाऱ्यावर प्रेम करावं ही देवाची इच्छा आहे आणि देवाची आज्ञा आहे, आणि तरच आपण देवाची मुलं आणि येशूचे शिष्य म्हणून शोभून दिसतो. तर आजच्या ह्या दिवशी पुनरुत्थानाच्या 6व्या रविवारी आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की आपल्याला सगळ्यांना देवाचं सगळ्यांचं प्रेम लाभावं आणि आपण आपलं प्रेम दुसऱ्याला द्यावं. आणि एक सुंदर गीतात आपण सांगू शकतो, परस्परावर प्रेम करा, हृदय धरा आदेश खरा.